29 महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान होतं आहे, पण देशाचं लक्ष लागलेलं आहे मुंबई महापालिका निवडणुकांकडे. मुंबईसह 28 महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे आणि देशाचं नव्हे तर जगातल्या अनेकांचं लक्ष मुंबईत काय होणार, मुंबईवरती कोणाचा ताबा असेल, म्हणजे कोण जिंकेल याकडे नक्कीच लागले. कदाचित प्रेसिडेंट ट्रम्प सुद्धा आजच्या मतदानाकडे लक्ष ठेवून असतील. याचं कारण असं आहे, मुंबईच्या संदर्भात जी लढाई आता सुरू झालेली आहे ती फक्त निवडणुकीपुरती नाही आहे की महापालिका जिंकली आणि लढाई थांबली, असं नाही आहे. केंद्रामधली राक्षसी सत्ता, महाराष्ट्रामधली मराठीद्रोही सत्ता, काही धनदांडगे यांना मिळून मुंबई मोदींच्या आणि अमित शहांच्या लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालायची आहे. आणि ती लढाई मोठी लढाई आहे आणि बराच काळ चालणारी लढाई आहे. महापालिका हे त्या युद्धातलं पहिलं महत्त्वाचं पाऊल आणि लढाई आहे. महापालिका जिंकल्यावर पुढल्या लढाईला सुरुवात होईल. आज आपण पाहिला असेल, तुम्ही कुठेही जा, हे मला आश्चर्य वाटतं आहे, घाटकोपरला एक होर्डिंग कोसळलं आणि 40 लोक ठार झाले. फार दुर्दैवी घटना होती. घाटकोपरला एक होर्डिंग कोसळलं मधल्या काळात वादळामुळे, 40 लोक ठार झाले. मी काल पाहिलं, त्या भूखंडावर सुद्धा अडाणीचा बोर्ड लागला बाजूला. तुम्ही पहा, पत्रे लागलेत आणि मी माहिती घेतली तर हा भूखंड अडाणीनं घेतला असं सांगितलं. 40 लोक खाली गाडले गेले आहेत. ही राक्षसी भूक जी आहे, ही राक्षसी भूक भारतीय जनता पक्षाची आणि त्यांना पोसणाऱ्या उद्योगपतींची, आणि त्यांना या राक्षसांना मुंबई आणि मराठी माणसाची अस्मिता सुद्धा गिळायची. एकदा मुंबई गिळली का मुंबई वेगळी केली जाईल मराठी माणसापासून, हृदय तोडलं जाईल महाराष्ट्राचं. मग यासाठी आम्हाला पुढल्या युद्धासाठी सज्ज राहावं लागेल. जर 106 हुतात्मे तेव्हा झाले असतील तर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आम्ही सगळे ज्यांच्यामध्ये मराठीची मशाल पेटली आहे हृदयात, ते सगळे आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मुंबई वाचवण्यासाठी. मतदान ही पहिली लढाई आहे. मतदानाच्या माध्यमातून मुंबई जिंकणं मराठी माणसाची ही पहिली लढाई आहे. अशा अनेक लढायांना यापुढे आम्हाला तोंड द्यावं लागेल. पण आम्ही पूर्ण खात्रीनं सांगतो, मराठी माणूस जागा झाला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जे एक वादळ निर्माण केलं गेल्या 1 महिन्यामध्ये, त्याच्यामुळे मराठी माणूस पूर्णपणे खडबडून जागा झालेला आहे आणि तो मुंबईसाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी यावेळेला मतदान करणार आहे. 2 दिवसांपासून राडा, आम्हा पैसे वाटप, मारामाऱ्या अशाच सगळ्या घटना समोर येत आहेत. धुळ्यामध्ये तर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यावर भाजपच्या लोकांकडून दगडफेक करण्यात आली घरावर, अशा पद्धतीने हे फार चांगलं आहे. हे चित्र महाराष्ट्राला जे दिसतं आहे याचं मी, जे राडे करतायत त्यांचं मी अभिनंदन करतो. बरं, हे राडे आम्ही करत नाही आहोत. आम्ही जर राडे केले असते तर आमच्या लोकांवर तडीपाऱ्या, मकोका असे गुन्हे देवेंद्र फडणवीस यांनी लावले असते. अशी कर्म लावून आम्हाला बाहेर काढलं असतं. आम्हाला आता हरामाचा पैसा वाटला जातो हे मी सांगत नाही, हे भाजपचे मंत्री गणेश नाईक सांगतात की हरामाचा पैसा वाटला जातो. हा हरामाचा पैसा आता वाटलाही जातोय आणि आपापसात लुटलाही जातोय. आणि शिंदे गटाचे लोक भारतीय जनता पक्षाच्या लोकांना पैसे वाटणाऱ्यांना मारतायत आणि भाजपचे लोक शिंदेच्या लोकांना मारतायत. हे चित्र आहे महायुतीतलं. अजित पवार भारतीय जनता पक्षाचा 40,000 कोटीचा भ्रष्टाचार बाहेर काढतायत आणि देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे कपडे फाडतायत. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये एक प्रकारची अनागोंदी, अराजक आणि बेबंदशाही माजलेली आहे. हे सगळे 3 पक्ष सत्ता आणि पैसा यासाठी एकत्र आलेले आहेत. त्यांना मुंबई आणि मराठी माणसाचं काहीही पडलेलं नाही. म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठी मनाला साथ घातलेली आहे. तुम्हाला मतदानाचं सगळ्यात मोठं संकट आहे मुंबईमध्ये? मला असं वाटत नाही, कारण त्या संकटाशी सामना करण्यासाठी
आमची पण राडेबाज फौज प्रत्येक मतदान केंद्राच्या आसपास उभी आहे आणि हा राडा कायदेशीर आहे. एक सांगतो, जर तुम्ही बेकायदेशीरपणे लोकशाहीची हत्या करून मतदान केंद्रात बोगस मतदान करणार असाल तर अशा बोगस लोकांवरती कारवाई करणारी जो आमचा भगवा स्क्वॉड आहे तो सुद्धा त्याच पद्धतीनं काम करेल. याच्यामध्ये कायदा अडवा येणार नाही, कारण आम्ही कायद्याच्या रक्षणाचंच काम करू, ठोकून काढू. उद्धवजी आणि राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की यांना ठोकून काढा आणि त्या दृष्टीनं दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये आमची पथकं तयार आहेत. साहेब, निवडणूक आयोगानं यावेळेस पहिल्यांदाच एक नवी यंत्रणा, पाडू नावाची यंत्रणा उपलब्ध केली आहे, ज्यावर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी काल संशय उपस्थित केला. निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की आम्ही अपवादात्मक परिस्थितीतच मग ही अपवादात्मक परिस्थिती लोकसभेला का नाही, विधानसभेला किंवा देशात इतरत्र का नाही, फक्त मुंबईतच का? अशी अपवादात्मक परिस्थिती मुंबईच्या बाहेर नाशिक, पुणे, संभाजीनगर, ठाणे इथे निर्माण होणार नाही याची खात्री काय? फक्त मुंबईतच का? हां, म्हणजे ईव्हीएम यंत्र बिघडलं त्याला काय बॅकअप चार्ज करण्यासाठी, सिस्टीम करण्यासाठी, हे कुठे होऊ शकतं. लोकसभेलाही झालं आहे, विधानसभेला झालं आहे, नगरपालिकात झालं आहे आणि मुंबईसह ज्या एकूण 28 महानगरपालिका होत आहेत तिथे नागपूर उपराजधानी आहे, तिथे होऊ शकतं. मग हे पाडू आणि घालू तिथे का नाही? तिथे का नाही, मुंबईतच का? हा एक गंभीर प्रश्न आहे. रावसाहेब, तब्बल 9 वर्षांनी मतदान करायला मिळते लोकांना. काय वाटतं यावेळेचा मतदानाचा टक्का कसा असेल, आपला काय अंदाज आहे? आणि तो जर वाढला किंवा काही त्याचा परिणाम आपल्या बघू ना. आम्ही खात्रीनं सांगतो, मतदानाचा टक्का घसरणार नाही. नंबर 1, मराठी माणूस मोठ्या संख्येनं मतदान करेल. भारताच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशात असलेली मराठी माणसं सुद्धा मुंबईत मतदानासाठी आली आहेत. ही यावेळेला आनंदाची गोष्ट आहे. मोठ्या प्रमाणात परदेशातली मराठी माणसं मुंबईत आपल्या मुंबईसाठी आणि आपल्या मराठी अस्मितेसाठी मतदान करायला येणं ही उद्धवजी आणि राजजी यांनी जी हाक दिलेली आहे मराठी माणसाला ती जगाच्या पाठीवर पोचलेली आहे. रावसाहेब, यंदा महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा मुंबई महापालिकेसाठी सामना आहे. पहिल्यांदाच ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर एकत्र आले आहेत युती निमित्तानं, राजकीय युती झाली आहे. मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना आवाहन करण्याची गरजच नाही. लोकांनी ठरवलं आहे. गेल्या काही काळापासून उद्धवजी आणि राजजी यांनी जी जागरूकता आणलेली आहे, जे जागरण केलेलं आहे, जे वातावरण निर्माण केलं आहे, त्याच्यामुळे लोकांमध्ये आपण जाऊन मतदान केलं पाहिजे आणि हे मतदान मुंबई आणि महाराष्ट्रासाठी आहे ही भावना आपोआप निर्माण झालेली आहे. यावेळेला प्रथमच मतदार हा सावध, जागरूक आणि कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झालेला दिसतो. नाही, पण रावसाहेब, पहिल्या दिवसापासूनच ठाकरे बंधूंच्या युतीत असं दिसतं आहे की मराठी माणसाच्या भावनेला हात घातला जातोय. मग का घालू नये? नाही, इथे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या भावनेला हात घालायचा नाही तर कशाला हात घालायचा? मराठी माणसाच्या भावनेलाच हात घालणार. पश्चिम बंगालमध्ये कोणाच्या भावनेला हात घालतात? हां, कर्नाटकात कोणाच्या भावनेला हात घालतात? पंजाबात कोणाच्या भावनेला हात घालतात? उत्तर प्रदेश, बिहारमध्ये कोणाच्या भावनेला हात घालतात? आपापल्या भाषिकांच्याच भावनेला हात घातला जातो ना, तामिळनाडूमध्ये सुद्धा. मग महाराष्ट्रामध्ये, मराठी माणसाच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठी माणसाच्या भावनेला हात घातला तर असे प्रश्न येतात कसे तुमच्याकडून? सुरुवात मराठी अस्मितेपासून झाली आणि शेवटच्या टप्प्यात मुंबादेवीचं घेतलं ना, आशीर्वाद घेतलं ना. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मराठी माणूस. मग तुम्ही काय आशीर्वाद घ्यायला कुठे जाता? तुम्ही कुठे जाता? तुमची काय वेगळी दैवत आहेत का? तुमचं हिंदुत्व वेगळं आहे का? मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे. तिथे नाही जायचं तर कुठे जायचं मला सांगा ना. त्यांनी आवाहन करावं आम्हाला की तुम्ही मुंबादेवीच्या दर्शनाला जाऊ शकत नाही. यांच्या बापाची देवी आहे का?
देवी मुंबईची आहे. या मुंबादेवीवरून ही मुंबई बाळासाहेब ठाकरेंनी घडवली, नामांतर केलं. हे घाबरले आहेत, त्यांचे पाय लटपटत आहेत. लक्षात घ्या. यांना असं वाटतं आहे की सातबाऱ्यावरती बेकायदेशीरपणे आपली मुंबईच्या नावं टाकू शकू आणि आमच्या बापजाद्यांची मुंबई आम्ही करून टाकू. असं नाही आहे. मुंबई मराठी माणसाची आहे. मुंबादेवी मराठी माणसाची आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यावरून मुंबई नाव आम्ही ठेवलेलं आहे. भारतीय जनता पक्षाला हा इतिहास माहीत नाही, कारण त्यांचा मराठी माणसाच्या भावनांशी संवेदनाशी काही संबंध नाही. नवी मुंबई प्रचाराच्या भाजपचा पहिल्या परिणाम आला, टप्प्यात त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं. सांगितलं ना, हिंदी सक्तीचा मुद्दा त्यांना द्यावा. नवी मुंबई म्हटलं आहे, पण ते मुंबईपर्यंत येतील हिंदी सक्तीसाठी. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातही महापौर कोणाचा आणि आता शेवटच्या टप्प्यातही महापौर कोण आणि कोणाचा, आज 23 मतदानाच्या दिवशी काय सांगा? 23 महापौर मराठी शिवसेनेनं दिलं. आजचं मतदान हे शिवसेनेचा 24वा महापौर करण्यासाठी आहे, एवढंच मी सांगतो. 23 महापौर शिवसेनेने मराठी दिले आणि आजचं मतदान हे शिवसेनेचा 24वा महापौर मुंबईत करण्यासाठी आहे आणि त्यासाठी मतदान होत आहे. चला, 140 मशीन बोलिए. 140 मशीन लेके आए पाड़ू नाम की, इसका पर क्या कहना है सर? ये जो पाड़ू है, ये पाड़ू पहले क्यों नहीं लाया लोकसभा में, विधानसभा में और चुनाव में? अभी अचानक ये पाड़ू की याद कैसे आ गई? हमने तो कभी पाड़ू का नाम सुना भी नहीं था. ये क्या है पाड़ू यार? पाड़ू 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 कल से चल रहा है पाड़ू. तो पाड़ू मुंबई में ही क्यों, थाना में क्यों नहीं? पूरे महाराष्ट्र में चुनाव हो रहा है ना, 28 महानगर पालिका में. तो इमरजेंसी सिचुएशन सिर्फ मुंबई में निर्माण होगी. ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर, संभाजीनगर, जळगाव, जालना, अमरावती, अकोला, हाँ, चंद्रपुर, यहाँ नहीं होगी इमरजेंसी स्थिति. सिर्फ मुंबई में क्यों? लोगों के मन में संशय है, हाँ, संदेह है. ये पाड़ू का कुछ गड़बड़ है, लेकिन पाड़ू आने दो, नहीं तो ताड़ू आने दो. हम लोग बहुत सावध है. सर ये तो ट्रायल है, पर लेकिन इलेक्शन कमीशन की वेबसाइट पे इसका लिखा नहीं गया है नाम. देखिए, इलेक्शन कमीशन नहीं है ये भारतीय जनता पार्टी की एक भ्रष्ट एक्सटेंडेड शाखा है. सर लगातार 2 दिन से पैसे बांटे जा रहे हैं सर. हाँ, बांटे जा रहे हैं, उनके पास पैसा है, हराम का पैसा है. ये हराम का पैसा है, मैं बार बार बोलता हूँ, हराम का पैसा है. और ये हराम का पैसा है, ये मेरा शब्द नहीं है. भारतीय जनता पार्टी के एक मंत्री गणेश नाइक बोल रहे हैं कि चुनाव में हराम का पैसा बांटा जा रहा है, खास करके शिंदे गढ़ की तरफ से. तो हराम का पैसा मीन्स कौन सा पैसा है? ये देवेंद्र फडणवीस जो गृह मंत्री है, महाराष्ट्र की जनता को बताना चाहिए ये महाराष्ट्र में इस चुनाव में हरामखोरी कौन कर रहा है. चलिए, थैंक यू. मुंबई का महापौर जो है 9 साल में चुनाव हो रहे हैं, मुंबई का महापौर किस प्रकार से देखते हैं? ठाकरे बंधु एक साथ आने के बाद देखिए, अब तक शिवसेना ने मुंबई को 23 महापौर दिए हैं, 23 मेयर दिए हैं मराठी. आज जो चुनाव होने जा रहा है, आज जो मतदान हो रहा है, ये शिवसेना का 24वां महापौर चुनने के लिए हो रहा है. थैंक यू.